द्राक्षाचा ज्यूस बनवते वेळेस आपल्याला खूप हिरवेगार द्राक्ष नकोय. पिवळे पिवळे द्राक्ष आपल्याला घ्यायचे आहे आणि मस्त असा ज्यूस आपल्याला करायचा आहे. तर उन्हाळ्यामध्ये तुम्ही असा ज्यूस नक्की द्राक्षाचा करून बघा. द्राक्षे चला सुरुवात स्वच्छ करूया. धुवून घेतलेले आहे आणि त्यांची देठ काढून घेतलेली आहे. आता हे द्राक्ष आपल्याला मिक्सरच्या भांड्यात ओतून घ्यायचे आहे. तुमच्याकडे जर मोठं भांडं असेल तर तुम्ही मोठं भांडं पण वापरू शकता. यात आपल्याला अद्रकचा अर्धा तुकडा टाकायचा आहे. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. आता द्राक्षाच्या चवीनुसार आपल्याला त्यात साखर टाकायची आहे. तुमचे द्राक्षे किती गोड आणि किती आंबट यानुसार तुम्ही साखर टाकून घ्या. पुदिन्याचा पाला असेल तर पुदिन्याचा पाला पण घालू शकता. पुदिन्याच्या पाल्याने आणि अद्रकने खूप छान टेस्ट येते. घालून आपल्याला आता मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. डिश घेऊन आपल्याला त्यावर चाळणी ठेवायची आहे आणि मिक्सर मध्ये बारीक केलेला हा ज्यूस आपल्याला स्वच्छ गाळून घ्यायचा आहे. या पद्धतीने तुम्ही बघू शकता पटकन हे यातून गळत नाही. जो हा वरील चोथा आहे हा आपल्याला फेकून द्यायचा आहे. तुम्हाला यात आईस क्यूब्स आवडत असेल तर तुम्ही आईस क्यूब्स पण घालू शकतात. आता मी राहिलेला एवढाही यात गाळून घेते स्वच्छ आणि असं आपल्याला ढवळतच राहायचं आहे. म्हणजे चोथा हा वरती राहतो आणि पटकन हे द्राक्षातलं पाणी खाली जातं, जो रस आहे तो. आणि तुम्हाला जर हा चोथा अजून ठोसर वाटत असेल तर पुन्हा एकदा मिक्सरला फिरून घेऊ शकतात. तुम्ही बघू शकता आपला चोथा हा थोडासा ठोसर राहिलेला आहे. तेव्हा मी आता पुन्हा मिक्सरला फिरून घेते. थोडंसं पाणी टाकून आपल्याला पुन्हा फिरून घ्यायचं आहे. बघू शकता आता मस्त असा बारीक झालेला आहे. आता पुन्हा आपल्याला ढवळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आता आपला द्राक्षाचा ज्यूस कसा झालेला आहे. आता यात तुम्हाला किती पाणी ॲड करायचं त्यानुसार तुम्ही यात पाणी टाकू शकता. मी 3 ग्लास इतकंच सरबत करणार आहे हे द्राक्षाचं, त्यामुळे मी अजून 1.5 ग्लास इथं पाणी वापरणार आहे. थंड पाणी टाकायचं आहे. तुम्हाला जर थंड पाणी नसेल आवडत किंवा घशाचा वगैरे त्रास होतो काहींना तर तुम्ही आपलं जे माठ असतो त्यातलं पाणी जरी चालू शकते, कारण माठातलं पाणी खूप टेस्टी असतं. तर मी इथे थोडं बर्फाचं आणि थोडं माठातलं पाणी टाकून घेतलं आहे आणि आता ग्लासांमध्ये मी बर्फाचे तुकडे टाकून घेतले आहे आणि आता 3 ग्लास इतकंच माझं सरबत झालेलं आहे. हे सरबत करते वेळेस मी यात अर्ध लिंबू पिळून घेतलेलं होतं आणि तो व्हिडिओ काढायचा स्किप होऊन गेला. तर अर्ध लिंबू पिळायचं आहे बरं का, त्याने इतकी छान टेस्ट येते ना. तर तुम्ही नक्की ही रेसिपी फॉलो करा आणि मग मला कमेंटद्वारे कळवा की तुमचं हे सरबत कसं झालं आहे. आणि यात जर तुम्ही काळं मीठ जर टाकलं ना, बापरे मस्त, खरंच खूप छान झालं आहे. आणि तुम्ही जर अजून पूजाचं किचनवर नवीन असाल ना तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच.